आणि तुम्हाला जर सगळ्या गोष्टीची सगळ्या चांगल्या ठिकाणाची माहिती पाहिजे असली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी बटन दाबायला विसरू नका. अरे बाय शिकिली का बा तू. तर नमस्कार मित्र, आता झालेलं दुपार. तर तुम्ही पाहू शकता आम्ही तिघो झालं रेडी. लाल इकडे घेत नाही कारण इकडे ते प्रेमात बसत नाही. हे मेन भागान ललित ढेरे पाटील आम्ही तिघं मिळून आता रेडी वगैरे झालो. आता निघणार आहे. आम्ही तिथं एंड केलं तर अलिबागच्या बीचवर आलो, आंघोळ बिंघोळ केलं, थोडं फ्रेश झालं, थोडं आराम केला. आता निघलो आम्ही. पुढचा शेड्यूल सांगितलं लिसेल. काल आपण अलिबागच्या साऊथला गेलो होतो, आज अलिबागच्या नॉर्थला जाणार आहे. त्याच्यामध्ये मांडव येतो, तारगावचे ते भारी कॅफे आहेत, सगळ्या चेनले भारी केली राव. व्हिजिट करणारे. चला मित्र, नंतर भेटतो तुम्हाला. बाय बाय. तर मित्र तुम्ही पाहू शकता रॉयल फार्म रिसॉर्ट एक नंबर आहे. आता निघलो आम्ही बाहेर. ललित सेठ टप्पू दिसायला लागले तुम्ही आजकाल. कोणाला इंटरनेटचा संपर्क साधा काय काम वगैरे असलं लल्या सगळे काम घेतो. हे पाहू शकता तुम्ही. मी त्यांना म्हणलो मी सिनेमॅटिक तुमच्या घेतो शूट, ते नाही म्हणले. जाऊ द्या, काढा आपली धनू. माझं अंग कसं दिसतोय तुम्ही सांगा. तिघं जण पण मी बघू द्या. लल्या मला दाखव ना एकदा. मित्र हे फक्त तुम्हाला हसासाठी करतो, बाकी काही नाही. एंटरटेनमेंट चांगलं ठू कपडे आहे त्याच्यात माझे. तर मित्र तुम्ही पाहू शकता आपला कॅमेरा सेटअप. हे बघ कॅमेरा सेटअप आहे आपला. एवढं स्टेबिलिटी का बरं येते माहिती का? अरे कचकन दाब ना भाऊ त्याला. ठीक आहे. बसली आपली कुठं गाडी कोणती? अरे शिटलेच मग करतो ना मित्र. काय दुखत त्याला लेने टीव्हीला नाही बस. अरे बस तर दाब तू जरा दाबून दाबून बस. मग शेप बस काल जाऊ म्हणलं. काशी बीच, नवगाव. भगवान तुला दिसायला लागला. ओ शेफ शेफ भगवान काय दिसतोय? मस्त दिसतोय ना. काय चप्पल, साखळी, शर्ट, पॅन्ट. बनेल कुठे भगवान? चल भगवान येऊ का? येतो शेफ याला तिथं कुठे यायला लागला? चष्मा घालतो. शेफ येऊ काय आता माघार घेत नाही. आता लग्न करून जातो आम्ही त्याचं वापिस. आता मित्र ललित सेटला थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला गाडी चालायला. थोडं एवढ्या मोठ्या सीटावर एवढी सीट जागा दिली होती. कसं जमन? पुढं काय पुढं जागा माकड हट्टे करायचं मागं. मी काय करतो सांग. मागून गाडी मित्र ए भाऊ आमचा डायलॉग नमस्ते नमस्ते वळकम होलवर हवा. दिस इज युअर यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ लल्ल्या सल्ल्या. किहिम बीच, मांडवा, आवास, वरसोली. माझं जायचं कुठे? सगळ्यात पहिले ते लागत मग वर. मित्र तुम्ही पाहू शकता आता इथं पेट्रोल फुल केलं आम्ही डबल. कालपासून दुसरा टाइम आहे टाकी फुल करायचा. किती बसलं लल्ले आज? 550. आणि कालचं 450. म्हणजे आज जवळजवळ आम्ही पेट्रोलमध्ये एवढे पैसे दिले. आणि काल दुसरी गाडी होती तिच्यात आम्ही किती टाकलं होतं रे? काल काय तुझ्या गाडीत पेट्रोल टाकलं 300. म्हणजे असं म्हणून आम्ही पेट्रोलचा खर्च आहे. ही काय रेंटने घेतली आपण गाडी? 1000 रुपये म्हणजे 800 रुपये एका दिवसाचे. 200 रुपये वगैरे आपलं पेट्रोल जातं त्याच्यामध्ये. 2 दिवसाचे 2000 रुपये. आणि त्याच्याकडे डिपॉझिट किती आहे आपली? डिपॉझिट 500 रुपये. आज आता उद्या सकाळी आमच्याकडं 9 वाजता तर गाडी आहे. पैसे दिलेले 500 रुपये ॲडव्हान्स आहे. 500 घ्यायचे, बाकीचं घेऊन यायचं. संपलं. बघा अरे बघांचं काय आज विषयच नाही आहे. बघा भगवान इकडे मॅप पाहणं चालू मित्र. काय लिहिलं प्लॅनिंग पूर्ण कोण पाठवली? राहुल रे. राहुलला मिस करायला लागला का नाही तू? मग मी रडलो होतो रात्री. कधी पंग जो आपला कधी राहिला रावल्या तो फक्त मी मिस करायला लागलो. ह्यो नाही ह्यो तर नाव बी काढत नाही.
तू काय म्हणलं मी सांगित तुला. किहिम, आवास, रेवास, मांडवा आणि कनकेश्वर टेम्पल 5 पॉईंट करायचे. आज का मला काही कळत नाही, फक्त हाला चालू आहे आपलं ही. सांगावं लागेल मग मी तुम्हाला काय करेल, दोघा तिघा जणांना फोन करेल. पुण्यावाल्याचा फोन आला वाटतं अशा शिपचा. गोष्टी पुण्यात कुठे मला एक्झॅक्ट सांगा बरं. बालाजीनगर. मित्र ठीक तुम्ही आहे, ठीक आहे. इंटरव्ह्यू बालाजीनगरला आहे ना, मग मी त्यांना पोरांना विचारन अशा अशा ठिकाणी अशी रिक्वायरमेंट आहे, तर तुम्हाला जर त्या गोष्टीचा तुम्हाला जर जायचं असेल किंवा त्या जागेवर तुम्हाला नसेल काम करायचं तर मग तिथं पहा, म्हणून तुम्ही एकदा व्हिजिट करून या. A few inches later. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किहिम बीचवरती. किहिम बीच मित्रांनो, हे बीच साफ करायचं मशीन असतं, हे कचरा साफ करण्यासाठी. ही खरी गोष्ट आहे, कारण की भरपूर लोक आहे ना इथे येऊन कचरा करते, त्याच्यामुळे कचरा साफ करणारी मशीन पाहिजेच. तर सल्ल्या पोरीच्या वरचं याचा लय आवरायला टाइम लागतो याला. कोण तुझ्याकडे ठेवून ती गाडीच्या म्हणजे हरवली तर डबल मीच बोलणे. बघा, बघू शकता तुम्ही, ह्या बीचवरती खरी मजा आहे, कारण की इथं लोक नाही, काही नाही, मस्त आनंद घेता येतो. मित्र हो, तुला जे वाटतं ना की तुला? आम्ही इकडे, हा ते सॉरी तुम्हाला, तर कसं दिसतोय मी आज? छान. माती जास्त असल्या कारण चालता येत नाही मित्रांनो. अरे वजन जास्त आहे तो, बाकी काही नाही problem. अच्छा, म्हणजे माती जास्त नाही, वजन जास्त आहे. ठीक आहे, मला चालता येते काय, बाकी तू. हे असं व्हिडिओ मध्ये आहे ना, दुसऱ्याची इज्जत काढायला एक नंबर आहे हो. आणि स्वतःवर काही आलं ना तर मग नाही. सगळ्या गोष्टी भारी आहे, गर्दी नाही, काही नाही, एकदम छान सर्व. पाणी लई लांब आहे. पण तुम्ही जर काही इथं बघितलं ना, तर इथं वॉटर स्पोर्ट्स पण आहे, पण वॉटर स्पोर्ट्स करायला लोक नाही आहे, तर काही गणित कळत नाही काय काय. जे चष्म्यातून पाण्यात मजा नाही कधी, अशी आपल्या डोळ्यातून पाण्यात लई भारी मजा. यास, अरे ते डायरेक्ट बघितलं दिसलं नाही, एवढी गोष्ट. बिलकुल. अरे मित्र हो, तुम्हाला कॅमेऱ्यातून सगळं दाखवतो आम्ही, काय पाहिजे तुम्हाला आणखी? किती पैसे वाचायला लागले तुमचे? थोडं त्या दगडावर जाऊन आपण थोडी व्हिडिओ वगैरे काढायचा प्रयत्न इथं करू. थोडं चिकटाने भागणार आहे, आणि आम्ही आज थोडी जर्सी सगळे वेगळी वाईट घातलेली, वाईट नाही white घातले आम्ही बी. सगळे वाईट आहे. वर काय घातलं आता आम्हाला? अय, वाईट आहे, 2 फुल 1 हाफ. हो. हाफमध्ये मला ते जरा आमचं देत नाही मित्र. थोडं माईकचा प्रॉब्लेम आला होता मित्र. कसं आहे, ते जास्त रेंज मध्ये गेलो का ते आवाज हे होतो त्याचा. तर आता जसं की तुम्ही बघू शकता, मी आणि भगवान मोठं मोठं दगडावर आलो. तुम्ही बघू शकता ललित शेटला काही इतक्या लांब येता येत नाहीये. आणि आता ह्यो माईक जो घेतला ह्यो यासाठी घेतला, कारण जेवढं मी लांब जाईन तेवढा तुम्हाला आवाज आला पाहिजे. कारण आम्हाला ना जास्त लांब जाऊन एक्सप्लोर करता आलं पाहिजे. जसं की तिथं प्रेम आहे, आता आम्ही इथे, आता आम्ही इकडून इकडे जाणार आहे, म्हणजे एवढं डिस्टन्स कव्हर होईल. ललितला कसं आहे, जास्त लांब चालता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही इकडून इकडे ललितला जातो. जास्त लांब चालता येत नाही. ललित सगळं एवढं मोठं चढून आला इथपर्यंत, आणि ललितला चालता येत नाही. दुसऱ्याला नाव ठेवायलाच पुढे हे निसता. तर मित्र तुम्ही पाहू शकता, मी आणि भगवान शेठ इकडून आलो, ललित शेठ मधातूनच घुसले. आमचं हसू झालं इथं. आम्हाला वाटलं काही नाही, मी इथून आलोय. काही नाही जास्त. तर मित्रांनो, तुम्हाला ते समोर एक किल्ला दिसत असन, झुमकर. तर हा आहे उंदेरी किल्ला. ह्या उंदेरी किल्ल्याला पहिले म्हणजे सिद्धीने हा किल्ला बांधला होता 1600च्या काळामध्ये. आणि नंतर तो शिवाजी महाराज यांचे कान्होजी आंग्रे म्हणून आहे, जे पूर्ण नौदलचं बघायचे, त्यांच्या अंडरमध्ये गेला. त्यांच्याकडून परत ब्रिटिशांनी घेतला, ब्रिटिशांनी परत त्यांना दिला, आणि त्यांच्याकडून मग शेवटी 1818ला तो परत ब्रिटिशांनी वापस घेतला. तर असं त्या किल्ल्याचं उंदेरी नाव आहे. पण त्याचं नाव शिवाजी महाराजांच्या लोकांनी, म्हणजे पूर्ण सरदार लोकांनी त्याचं नाव जयदुर्ग असं ठेवलं होतं. तर अशी त्याची माहिती आहे. तर कालपासून आपण 4 ते 5 किल्ले बघितले. आता तो किल्ला कोणाच ताब्यात आहे? ते आता सरकारी सरकारी गव्हर्नमेंट. म्हणजे जेवढे पण आपण किल्ले कालपासून बघितले, ते प्रत्येक किल्ल्यावरती जाता येतं. जर का भरती जास्त नसली तर पायी जाता येईल, आणि भरती जास्त असली तर बोटीन जाता येईल. पण त्याच्यामध्ये एक पूर्ण अर्ध्याहून जास्त दिवस लागेल. त्याच्यामुळे आपण काही किल्ले सध्या कव्हर करत नाहीये. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येऊ तेव्हा नक्की तुम्हाला दाखवू आम्ही. नेक्स्ट टाइम येऊ जोडीने, म्हणजे ते एक मी एक जोडी. तशी आपल्या जीवा भावाची माणसं आले, आपण त्याचे पैसे वगैरे काय घेत म्हणजे घेतच नाही. आपलं इथं एक काम चालू आहे. ते आमचे जरा ते कोणतं रॉयल फार्म काय रिसॉर्टला आहे. आणि जर तुम्हाला इथं स्टे करायचा असेल तर बुरुम खानमध्ये रॉयल फार्म रिसॉर्ट, वरसोळी बीच जवळ. वरसोळी बीच जवळ. तिथून म्हणजे
वरसुली बीच, अलिबाग बीच, बाकी सगळे छोटे मोठे बीच आहे तिथून जवळ पडतात. म्हणजे आम्ही जे आहे ना मेन अलिबाग सिटीला लागून 2 किलोमीटर अलीकडे आहे. म्हणजे आम्ही सेंटरला आहे. तिकडून नॉर्थला आम्ही काल फिरून आलो. जेवढे बीच बघता आले तेवढे बघून आलो. 1-2 हॉटेलला तिकडचं जायचं होतं, पण त्याच्यातलं एक बंद होतं. एकाच्यात जायची इच्छा नव्हती आमची. त्याच्यामुळे मग आम्ही अलिबागचं सन्मान रेस्टॉरंट फेमस तिथं जेवण केलं आणि आज नॉर्थला चाललोय आम्ही. तर आज किहिम बीच आपलं हे पहिलं आहे. याच्यानंतर आवास आहे, याच्यानंतर अजून एक बीच आहे आणि त्यानंतर मग मांडवा जेट्टीला जाणार आहे, जिथून आपण आलो होतो. तिथं थोडंफार चिल करू, मस्त सनसेटला फोटो बिटो काढू, एन्जॉय करू. आणि एक कनकेश्वर मंदिर आहे, ते मंदिराला जर का जायचं पॉसिबल असलं तर तसं भगवानचं म्हणणं आहे की चढावं लागतं, म्हणून चढता आलं तर चढू. आता तुम्हाला माहिती आहे शेवटी खानदान लोक ते काय होतं डायरेक्ट काय डोंगरावर चढला. काय झालं माहिती मित्र काय नाही मित्र होता, आपण थोडं एन्जॉय करू आता. व्हिडिओ मित्र तुम्ही 1 2 3 स्टार्ट. दमन चढणार आले किम बीच वगैरे केलं आम्ही. आता फोटो वगैरे काढले, निघलो आता आम्ही पुढच्या कोणत्या डेस्टिनेशनला. तर तुम्हाला सांगतो हे ट्रायपॉड आहे का वाकडा झाला जरा. इकडे कसं काय आलं तू? बरे याचं नाव काय रे? शिरू नाही, लल्या सांगितलं. लल्या याचं नाव काय? कुत्र हा कुत्रे. हर्षा. कोणता? मुंडे. दुसरा कोणता हर्षा आपल्या जिंदगीत? आपण मुंडेला हर्षा कधी म्हणतच नाही ना. मी म्हणतो ना हर्षवर्धन. कधी म्हणला वा तू? मला तर दिसलं नाही. तर मित्र जाऊ दे, हे जोक्स पार्ट. बाकीचं तुम्ही सांगतो. आम्ही चाललोय आता. इकडे दगड खूप जास्त आहे. प्रेमला चालायला थोडा प्रॉब्लेम यायला लागला बघ. चायला प्रेमला बीज पडत होतं. प्रेमला चालायला प्रॉब्लेम यायला लागला म्हणलं तर प्रेमचं तिकडे हिंडायला लागलं. तर मित्र तुम्ही बघू शकता भागांचे काही फोटो व्हाय नाही. बाकी चाललंय आमचं. मला एक सांगायचंय मला, भगवान इथं आहे ना मार्च 2025 पासून आहे ना कार्यरत झालेला आहे अलिबागला. आता त्याला कमीत कमी 6 ते 7 महिने झालेत आतापर्यंत. नाही, मार्च एप्रिल एवढे तर हुशार आहे आम्ही मित्र. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 10 महिने झाले त्याला. 10 महिने. 10 महिन्यामध्ये तो कुठंच गेला नाही. फक्त वरसोळी बीचला जातो, फोटो काढतो, घरी येतो. काम 4 ते 5च फोटो आहे बस. ते जास्त करून ते कामाला महत्व देतं. काही मजा नाही. त्याच्यामुळे मी आलो नाही, आणि पण आलो नसतो. आणि तो म्हणजे आम्ही तुला म्हणलो आम्ही फिरायला येतो, तू काय म्हणला तो तोंडानं? मी शंक आहे का रे ओरिजिनल? मी काय म्हणलो म्हणजे? तू काय म्हणलं या मला बी मग? फिरायचंय. मग या असंच तर पाहिजे ना. हो ना, हाय त्याचा फायदा कधी मला होणार आहे? एकट्याला फिरू वाटत नाही रे. नाही ना. आता आम्ही एका गाडी बिलकुल पण नाही. मग त्यासाठीच आम्ही दोघं आलो ना. आणि जर तुम्ही नसते आले मी आणखीन पण फिरलो नसतो. मग वापस आलो असतो मग. ट्रिप काढली असते अलिबाग. नाही मग त्याच्यामुळेच आम्ही आलो ना. तुमच्यामुळे झाला आता. झालं आता मला दुसरं. सगळ्यात जास्त फिरण्यात जीवन, त्याच्यापेक्षा जास्त फोटो काढण्यात जीवन. आता भगांनी आपल्याला अशी कमिटमेंट केलेली आहे, तो पुढच्या 2 महिन्यामध्ये गोव्याला चाललाय. गोव्याची एक ट्रिप झाल्यावरती सल्ल्या लल्ल्याची सोबत. सल्ल्या लल्ल्याची ट्रिप झालेली गोव्याची, पण अलग अलग. आता जोडीने. त्याच्यानंतर मग ते आम्ही डबल जोडीने. नाही रे त्याच्या- राहुलला घ्यायला लागेल ना. राहुल. राहिलेले का आमचा, सॉरी माफ करा राहुल भाऊ. अण्णा बी आले तर अण्णाला घ्यायला लागेल. अन्नाला घ्यायला लागेल. जे येतील त्यांना घेऊन जाऊ. जे काय येतील असं ते. कोणाला हे नाही बंधन. त्याच्यानंतर गोव्याची ट्रिप राहील. गोव्याच्या ट्रिप नंतर ते जाणार आहे परत 2 महिने लक्षद्वीपला. लक्षद्वीप ते मोदी साहेब गेलेत तिथं. मग ते लक्षद्वीपलाची पण आमच्या ट्रिपचं प्लॅन राहील. तर तुम्ही सोय लागून जाती व सगळी राहायची बीची Yes, सगळी. बिलकुल टेन्शन राहत नाही. पैसा सगळीकडे देतो पण व्यवस्थापक असला का टेन्शन राहत नाही. बिलकुल. प्रॉपरच झाल्यावर झालं ना तो आता. बिलकुल. हा? मग लक्षद्वीप, अंदमान निकोबार सर्व काही करणार आहे. आईसलँडला बी जायचं म्हणे ना. आणि तुम्हाला जर सगळ्या गोष्टीची, सगळ्या चांगल्या ठिकाणाची माहिती पाहिजे असली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी बटन दाबायला विसरू नका. आम्ही हे कधी बिलकुल, बोललो नाही. बिलकुल. याने आता आमच्या लक्षात आणून दिलं म्हणून तुम्हाला सांगतो घंटी दाबा कधीतरी. आम्हाला त्या युट्यूब चॅनल मधून असं काही नाही की आम्हाला काहीतरी भेटावं असं आमचं नाही, काही नाही, इच्छा नाही, आमचं काहीच पाहून नाही. कोणीतरी फिरायला येऊ, त्याचं जीवनात आलेला एन्जॉय व्हावं, त्याची बरं. म्हणजे फिरण्याची सगळी- खरंच आता जसं हे म्हणलेलं आहे, motivation दिलं आम्हाला बाबा. आता हे जे म्हणलेलं आहे त्याच्यामुळे मी बोलतो. सल्ल्या दरवेळेस म्हणून मी लोकांना बोर करतो, पण मग बोर करायचा हेतू नाही. नाही रे मी कधी तुम्ही म्हणलो मजाक आले- चालू असते. हा जन्म माणसाला एकदाच भेटतो जिंदगीत. त्या जन्माचा तुम्ही ना उद्धार करा. बरोबर आहे. नाही तर नंतर आहे ना पास्ताव आपली करता. 7 पिढी सुखी करायच्या मागे लागू नका. पैसे कमवा, थोडं बहुत जमा करा, सेव्हिंग्स करा, फिरा. फिरल्याने तुमचं नॉलेज वाढतं. अरे हे आमच्या दोघाच्या कमरात घ्या पी माय बी. उद्या नाही चालता आलं तर फिरून काय करणार आहे? आता फिरून घ्या बाकीच नंतर पाहूनच घेऊ. चलो होय. झोपडी मी काय करतो झोपड्या तू कितीच फोटो काढतो लाल्या. लास्ट. तुम्ही इथं आले तर इथं जेवायला जा, काय अडचण नाही. लाल्या सल्ल्यात नाव सांगा, डिस्काउंट भेटून जाईल. आता लाल्याच फोटो काढतो झोपडीत.
मित्र आम्ही बीच पाहायला चाललो होतो पण इकडे 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 आम्हाला आहे का लोक गाडी दिसली नाही मित्र लोकेशनला लावलं लोकेशन लावलं इकडे कुठं आम्हाला काहीच काय पाणीच्या रस्त्यात चाललो का आम्ही तिकडे गाडी तुम्ही गेलं लोकेशन लावलं मला डाऊट येऊ लागला आता हे नाही आमचे काय आवय दिवय नाही तिकडे आवाज दिवाय आणि इकडं कुत्रे तर असे दिसायला लागले वाव निवांत मित्रांनो तुम्ही पाहू शकता पैसे संपले म्हणून हे नक्की का लागलं तुम्हाला काही दया आणि आमचा फोन पे नंबर आहे 90581308 हा या नंबरवर करा माझा नंबर ना घेऊ कसं आहे मला पहिल्याच नोटीस आलेले आहे युट्यूब कडून पैसे आलेले आहे आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही नाही का ललितच्या अकाउंट पाठा वाटलं तर आमच्या फाउंडेशनचा QR कोड देतो लल्ले सल्ल्या एक्सप्लोर विथ लल्ले सल्ल्या फाउंडेशन त्याच्यावर पाठवा आणि तुमच्या हिरा मोती पान शॉप देवळी चौक तिथं देऊन टाका तिथं मी कंटिन्यू मी तिथे असतो आणि नसतं तुमचं तिकडं कुंभे गावात या आणि संपर्क करा तिकडून कॅरी करून आमच्या फाउंडेशनचं काम आहे गरीब लोकांना पैसे देणं मदत करणं आणि ते आम्ही तुम्हाला दाखवत नाही युट्यूब सगळ्यात गरीब आम्हीच आहे म्हणून पहिले आम्हीच ठेवून ठेवले पैसे त्याच्यामुळे तुम्हाला किलो सांगतो नाही नंतर माणसाने तुम्ही पैसे दाखले नाही कुठे गेले काय गेले आहे की नाही चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळात नेक्स्ट बीच मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही अशा बीचवर चाललोय की जिथं कुणीच येत नाही बघू शकता तुम्ही ट्रक चालली आहे आणि आम्ही ललित शेठ नाही एवढे भारी कपडे घातले त्याच्यावर थोडी बी धूळ बसली कार्यक्रम होतो जाऊ द्या ललित शेठ आपलं तर काही नाही आपल्याला काही धूळ बिळते नाही एकदम निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गरम्य हो जिथं लोक जात नाही ना तिथं आमचा फोकस तेच आहे आणि ना आवडत नाही आम्हाला बी आवडत नाही कुठं गेलेलं उद्या त्याला आणि तुम्ही आले तुम्हाला माहिती पाहिजे हा पुढं जावं पुढं नाही जे पब्लिक आहे ते नाही जायचं गोव्यापेक्षा खरंच एक तिथं पार्ट्या बिरट्या होत नाही तिथं कोणी असं बीचवर जास्त पब्लिक नाही आहे गोव्याने हल्लेच बी नाही ते बघू शकता बांगला याला हरणं दिलेल्या नाही ते शाख आहे तुम्ही बघू शकता उगा हे लहान लेकराचे डोकं खाऊ लागलाय त्यांना सांगितलं लल्ल्या सल्ल्या तुम्ही पहा त्याच्यावर तुम्ही दिसता त्यांना सांगितलं असतं त्यांनी सर गावात सांगितलं असतं आपण बीचची इंटरव्ह्यू बीचचं इंट्रोडक्शन देतो लल्ल्या माईक चालू इंट्रोडक्शन नाही एंट्री बघा म्हणलं एंट्री बघा मित्र तर तू अरे बाप डायरेक्ट क्रीडा संकुलवानीचे एंट्री इकडून आहे तरी एक फोन आला मला तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आवाज बीच वरती आपल्याला हे मामा भेटले होते इथं मामाचं नारळ पाणीचं दुकान आहे तुम्ही कधी पण आलेत मामा नारळ पाणी घ्या कारण की मामाचं नारळ पाणी खूप छान आहे मामा कुठून आहे माल आवाजचाच आहे वा म्हणजे घरगुती आहे भारी वाटलं नारळ पाणी पिऊन खरं काय बाकी इकडे पर्यटक वगैरे येतात का नाही जास्त येतात तर शनिवार रविवार येतात शनिवार रविवार गर्दी असते का शनिवार रविवार एका बीच खाली नसतो त्याच्यामुळेच बघितलं का सल्ल्या मी वीकडेजला कोण ट्रिप काढली मला सगळं माहिती आहे आपला अभ्यास तसा असतो विकेंडला भरपूर म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगतो याला सुद्धा जायला टाइम नसतो कुठं अच्छा म्हणजे तेवढी ऑर्डर चालू असते का ऑर्डर चालू राहते सगळ्या तर गोष्टी आज संध्याकाळी आपण जिथे स्टे करतो तिथे जेवण करणार आहे आता कमिटमेंट केली आता बिल भरण्यात काही करा पण तिथेच येणार आला भागाना असलं काय बिलाची गरज आहे रे कालपासून सगळ्या बीचवरती प्री वेडिंग मध्ये लोक दिसू लागले लोकांचं प्री वेडिंग बघून आमचं टेन्शन म्हणजे जसं लोकांना रात्री झोपताना फ्युचरचं टेन्शन होतं तसं आम्हाला प्री वेडिंग बघून आम्हाला टेन्शन येऊ लागलं मला सांग मग कुठं जाताना फेकून नाही ठुलर ते मी ते तिथं ठेवलंय की वापिस जेव्हा ना तेव्हा उचलून तिकडे ठेव इकडे समोर जाऊन पाण्यात थोडं यायचं माश्या असत्या माश्या मारत्या लोक लय बावळट आहे ते करते आपण तसे नाही माश्याला एकदम खायला प्यायला तर आपण नाही टाकू शकत अरे बाबा तू बोल पण तू माईक घे ना जो माईक नाही तू फुटफुट करायला लागलो काय करणार लोकांना माझा उद्देश काय आहे? काहीच काय नाही लोकांना काय काढलं इथं काय नाही विचित्र विचित्र आहे हे काय आहे? सिंपल उडी मारता येईल कुठं किती इतका मोठा व्हील मरत या आणि यांचं दिल रेंग काय एकदा वन्स मोर ह्या उडी स्टंट मॅन आमचा ऋषी भाऊ इगारे मामा मामा परत एकदा
मी ब्लॉग मध्ये आपल्या माझी उडी पहा तुम्ही स्टंटमॅन. इकडे इंस्टाचा तुम्ही गजानन खिलाडी पाहिला असन पण युट्यूबचा खरा गजानन खिलाडी म्हणजे ऋषी भाऊ इगारे.